ऑल राईट मंडळी, सो ठरल्याप्रमाणे मी आज शक्तिमान हा मराठी सिनेमा पाहायला गेले होते. आता ज्या वेळेला मी बुक माय शोवरती या सिनेमाची बुकिंग करू पाहत होते ना, त्यावेळेला मला तब्बल 15 ते 20 बुकिंग दिसत होत्या. सो आय वॉज रिअली हॅपी. पण ज्या वेळेला मी ॲक्च्युली सिनेमागृहात गेले त्यावेळेला ही अवस्था होती. शक्तिमान हा सिनेमा पाहायला आली आहे मी. कुणीही आलेलं नाही आहे, लिटरली कुणी नाही. आय एम सिटिंग ऑल बाय माय सेल्फ, ऑल अलोन. इतकी वाईट परिस्थिती सध्या आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे, भयान वास्तव आहे. आता बरेचदा असं होतंय, म्हणजे खरं तर हे पठाण मूवीपासून हा क्रेज सुरू झालाय की बरेचदा बल्क बुकिंग्स केल्या जातात ऑनलाईन. त्या कोणाकडनं केल्या जातात काय मला त्यात काही पडायचं नाहीये. पण मराठी सिनेमासृष्टीवरती फार भयान वेळ आलेली आहे. वेळीच जर का सगळ्यांना जाग नाही आली तर मला असं वाटतं की तो दिवस लांब नाहीये ज्या दिवशी मराठी सिनेमांना जे आज 10-15 डोके तरी जात आहेत ना एखाद्या शोला, ते सुद्धा जाणार नाहीत. आणि त्याच्या आधीच मला असं वाटतं मराठी सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तींनी आणि आपण प्रेक्षकांनी वेळोवेळी आपापल्या सिनेमांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लढायला पाहिजे. आता मराठी सिनेमासृष्टीवरती अशी का वेळ आली यावरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. ते तुम्ही जर का अजून पाहिले नसतील तर ते तुम्ही डेफिनेटली चेकआउट करू शकता. आत्ता सगळ्यात आधी आपण बोलूया शक्तिमान या सिनेमाबद्दल. हा सिनेमा ओव्हरऑल मला कसा वाटला लगेचच जाणून घेऊया. सगळ्यात आधी आता जर का कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ कोठारे, त्याच्यानंतर स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव हे तिघे जण आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आणि ऑफकोर्स ईशान कुंटे जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो, तो खरा सुपर हिरो. बाबा तो होऊ शकतो सुपर हिरो. जो 6 वर्षांचा होता ज्यावेळेला या सिनेमाचं शूट सुरू होतं आणि फार गोंडस असा मुलगा आहे. त्याचबरोबर ती छोटीशी मुलगी सुद्धा जिच्या आजारपणाच्या अवतीभोवती हा सिनेमा फिरतो, तिचं नाव सुरभी लक्ष्मी तानाजी पायगुडे. ती मुलगी सुद्धा फार गोड, तिने सुद्धा अभिनय केलेला आहे. आता जर का आपण ओव्हरऑल अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ कोठारे, मला जेन्युइनली असं वाटतं की मराठी सिनेमासृष्टीमध्ये 3 ते 4 असे ॲक्टर्स आहेत त्यांना प्रॉपर युटिलाइज नाही करता आलं. मराठी सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या दिग्दर्शकांना असेल, निर्मात्यांना असेल और वॉट एव्हर. कारण का त्याच्यामध्ये मकरंद देशपांडे येतात, त्याच्यानंतर जितेंद्र जोशी येतात, त्याच्यानंतर आदिनाथ कोठारे आहे, त्याचबरोबर आदिनाथची वाईफ उर्मिला सुद्धा त्याच्यामध्ये येते. सो मला असं वाटतं की असे काही ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस आहेत की ज्यांना खूप फार असं छान रोल्स नाही ऑफर झाले, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं जे कॅलिबर आहे ते दाखवता नाही आलं. पण ट्रस्ट मी, या सिनेमामध्ये यू विल लव्ह आदिनाथ कोठारे. मी एक वेळ तुझा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सहन करेन, पण हे हो, करून बघ. बिकॉज जे क्लोज शॉट्स लागलेले आहेत ना, त्या क्लोज शॉट्समध्ये अतिशय उत्तमरित्या त्यावेळेसचे इमोशन्स आदिनाथने आपल्या चेहऱ्यावरती दाखवलेले आहेत आणि ते तुम्हाला आरामात टिपता येतात. आता दिग्दर्शक प्रकाश कुंटे आहेत, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ज्यांनी कॉफी आणि बरंच काही, हम्पी, सायकल असे उत्तम सिनेमे दिलेले आहेत. आणि हे 3ही सिनेमे मी ऑलरेडी पाहिले होते, त्याच्यामुळे मला रंगांच्या छटा, त्याच्यानंतर काही क्लोज शॉट्स, त्याच्यानंतर लाईट्सचा पुरेपूर आणि योग्यरित्या वापर हे तुम्हाला ना फील होतं. लिटरली तो क्राफ्ट तुम्हाला फील होतो सिनेमा पाहत असताना. 1 ते 2 शॉट्स लिटरली मी स्पेशल मेन्शन करू इच्छिते की ज्या वेळेला गंगा घाटवरती एका गुरुजींसोबत आदिनाथ बसलेला असतो त्यावेळेला तो जो शॉट लागलाय ना, कमालीचा, म्हणजे अत्यंत सुंदर वाटतात ते शॉट्स पाहायला मोठ्या 70 mm स्क्रीनवरती. आणि दिग्दर्शन जे आहे ते मला प्रचंड आवडलं, कारण का स्टोरी मध्ये बऱ्यापैकी आपल्याला दुहेरी ट्रॅकवर जाताना दिसते की सध्या जे सुरू आहे ते पण आपल्याला दिसतंय आणि काही तासांपूर्वी काय झालंय ते सुद्धा सायमल्टेनियसली आणि पॅरलली 2 ट्रॅक्सवरती त्या स्टोरी चालतात. त्याच्यामुळे ते तुम्हाला बघताना तुम्ही डिस्टर्ब नाही होत आणि तुम्ही स्टोरीला तरीही धरूनच असतात. पुढची गोष्ट जी मला आवडली की BGM, म्हणजे फार काही आउट ऑफ द बॉक्स असं BGM नाही आहे, पण एक त्याच्यामध्ये असं एक गाणं आहे, तर ते गाणं अजून यूट्यूबवरती रिलीज केलेलं नाही आहे त्यांनी, पण जेव्हाही ते होईल त्यावेळेला मी डेफिनेटली शेअर करीन माझ्या इन्स्टाच्या स्टोरीमध्ये. मला ते गाणं प्रचंड आवडलं, ज्यावेळेला आदिनाथ हा प्रचंड डिस्टर्ब्ड असतो आणि तो स्वतःच्याच डोक्यात चालणाऱ्या जी वादळं असतात त्याच्याशी लढत असतो त्यावेळेला, तर ते मला एक आवडलं. पुढची गोष्ट अशी की जे बालकलाकार आहेत दोघेही, त्यांनी उत्तम काम केलेलं आहे, खूप कन्व्हिन्सिंग वाटतात ते. त्याच्या पुढची गोष्ट अशी की डायलॉग्स खूप ऑर्गॅनिक आहेत, खूपच अगदी अलंकारिक डायलॉग्स किंवा खूपच अगदी जड, अगदी जे आपण म्हणतो ना की अगदी डोक्यावरनं बाउन्सर जाणारे डायलॉग्स असे नाही आहेत. असे डायलॉग्स आहेत जे आपण नियमिततेच्या म्हणजे दररोजच्या आयुष्यात वापरतो आणि त्याच्यामुळे तुम्ही फार पटकन आणि फार इझिली त्या कॅरेक्टर्सला फील करू लागतात. आता जर का एक ओव्हरऑल स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ आणि स्पृहा हे दोघे नवरा बायको आहेत आणि त्यांचं एक छान गोंडस बाळसुद्धा आहे. ऑफकोर्स दोघेही जण वर्किंग आहेत आणि
दोघेही जण करिअर ओरिएंटेड आहेत, फार सुंदररित्या आपापले आयुष्य ते लीड करतायत आणि त्याच्याचमध्ये एक असं काहीतरी होतं जिथे आदिनाथ एका छोट्या बाळाची मदत नाही करू शकत. आणि कारण बरेच आपल्याला असे मेसेजेस येतात बघा की या मुलाची तब्येत ठीक नाही आहे किंवा मेडिकल हेल्पसाठी आम्ही फंड रेज करू पाहतोय, त्यासाठी तुम्हाला जितकं जमतंय अगदी 1 रुपयापासून 1 लाखांपर्यंत तुम्ही त्या तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता. आणि आपण कधी कधी हेल्प करतो, कधी कधी आपण इग्नोर करतो, कारण आपल्या मनात बरेचसे कन्सर्न्स असतात. त्या सगळ्या कन्सर्न्सला फार सुंदररित्या ह्या मूवीमध्ये टिपलेलं आहे. मला ते आवडलं. ज्या वेळेला एक डॉक्टर आणि आदिनाथ या 2 मित्रांचा संवाद होतोय ते सुद्धा मला आवडलं, कारण ते संवाद फार मिनिंगफुल वाटतात. पुढची जी गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे अशी की या सिनेमाचा शेवट, जी शेवटची फ्रेम लागली आहे ना, ती यू विल लव्ह इट. म्हणजे मी फार काही नाही सांगणार किंवा मी स्पॉइलर नाही देणार आहे. सो मला हवं आहे की तुम्ही या सिनेमागृहात जाऊनच पाहावा. आता 2 गोष्टी अशा आहेत ज्या मला नाही आवडल्या. पहिली गोष्ट की स्पृहा जोशी हिच्या कॅरेक्टरला डेप्थ नाही आहे. म्हणजे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे. याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात. जसं आदिनाथचं कॅरेक्टर आपल्याला फील होतं, ऑफकोर्स तो मेन लीड आहे, पण स्पृहा सुद्धा त्याची वाईफ असल्यामुळे नक्की त्या दोघांची केमिस्ट्री आणखीन जास्त कशी आहे किंवा ते दोघे एकमेकांना कसे समजून घेतात ते फारसं काही कळत नाही आपल्याला. तुम्हाला फील नाही होत तिच्यासाठी काही जास्त. तेच त्या छोट्या बाळासाठी होतं, त्या छोट्या चिमुकलीसाठी होतं, आदिनाथसाठी होतं, इनफॅक्ट प्रियदर्शनसाठी सुद्धा होतं. तिने अभिनय उत्तम केलाय, जेही तिच्या वाट्याला आलाय. फार कमी रोल तिच्या वाट्याला आलाय, पण तिने तो उत्तम केलाय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्टोरी फार प्रेडिक्टेबल वाटू लागते. मध्यंतरानंतर 1 ते 2 ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे तुम्हाला आवडतात, जे तुम्ही थोडेसे अचंबित होतात, अरे अच्छा हे असं झालं बरं, त्याच्यामुळे ती गोष्ट झाली. पण हरकत नाही, फार छोट्या तक्रारी आहेत. मला हा सिनेमा आवडलाय आणि तुम्ही बिंदास्त हा सिनेमा पाहायला जा. मी या सिनेमाला देईल 3 स्टार्स आउट ऑफ 5 आणि डेफिनेटली 1 टाइम वॉच जरूर आहे. हा सिनेमा आपल्या फॅमिलीसोबत बघायला जा. आणि ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची पण असामान्य असणारी. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही शक्तिमान हा सिनेमा पाहिला आहे का? आणि जर पाहिला असेल तर तुमचं मतही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि भेटूया पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी, कारण हे चॅनल तुमचंच आहे, तुम्हा सगळ्यांसाठी आपण बनवलेलं आहे. आणि तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.